जय हिंद मित्रांनो आज एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आपण, कारण आता नुकतीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती चालू आहे आणि अंतिम टप्प्यात आलेली आहे। काही जिल्ह्यांचे रिझल्ट, फायनल रिझल्ट देखील लागलेले आहेत, तर काही जिल्ह्यांचे आता 29 तारखेला पेपर आहेत आणि त्यामध्ये काही जिल्ह्यांचे ग्राउंडची मेरिट लिस्ट सुद्धा आता लागलेली आहे। तर आपण एका विषयावरती चर्चा करणार आहोत, तो विषय आहे मित्रांनो, या वर्षी पोलीस भरतीमध्ये अनेक विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, परंतु काही विद्यार्थी असे असतील ज्यांना 2 मार्काने, 4 मार्काने, 6 मार्काने राहून गेलेले असतील किंवा 1 मार्काने राहून गेलेले असतील। तर अशा विद्यार्थ्यांनी नेमका पुढचा प्लॅनिंग काय करायचा, डिप्रेशन मध्ये न जाता, टेन्शन मध्ये न जाता पुढची रणनीती काय आखायची याबद्दल चर्चा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बघा मित्रांनो, शेवटी स्पर्धा आहे, स्पर्धेमध्ये हजारो स्पर्धक असतात, कोणाला यश मिळतं, कोणाला अपयश मिळतं, या नाण्याच्या 2 बाजू आहेत। पण जर तुम्ही 2 मार्कावर 4 मार्काने राहून गेला असाल, तुम्हाला 2-3 वर्षापासून तुम्ही लगातार मेहनत करतायत आणि तरी सुद्धा तुम्ही राहून गेला असाल, तर यावर्षी तुमच्याकडे नेमका चुका कोणत्या झाल्या आहेत ते तुम्हाला शोधणं गरजेचं आहे। कारण स्वतःचा चूक हे स्वतःलाच शोधावं लागेल, दुसरं कोणी आपला चूक दाखवत असेल ते आपल्याला मान्य नसतात, म्हणून स्वतःचा चूक हे स्वतः आपल्याला शोधायचे असतात। आणि जर तुम्ही ग्राउंड मध्ये 2 मार्क 4 मार्क कमी पडला असाल किंवा रिटन मध्ये कुठेतरी 19-20 झाला असेल, सिलेमिस्टिक झाले असेल किंवा काहीतरी गडबड झाली असेल, त्यामुळे तुम्ही राहून गेलेला आहेत, याचा अर्थ तुम्हाला परत यश मिळणार नाही असं होत नाही। बघा, पोलीस भरती आहे आणि ही पोलीस भरती जवळपास दरवर्षी होत असते। आता काही मुलं अशी असतील, गरीब कुटुंबातील असतील, खेड्यापाड्यातील असतील, त्यांना वाटत असेल की यार एवढी मेहनत करून मी 2 मार्काने राहून गेलो, आता माझं काही खरं नाही, सगळं काही संपलं, आता काय असं काही भविष्यात काही होणार नाही, माझ्याकडून काही होणार नाही। तर हा निगेटिव्ह जो थिंकिंग आहे, तुमचं निगेटिव्ह जो माइंड आहे, तो माइंड सगळ्यात पहिले बाहेर काढून ठेवा। बघा, मी तुम्हाला पहिलेच बोललो, जीवनामध्ये कधी यश येतं, कधी अपयश असतं, सगळ्या गोष्टी आपल्याला पचवायच्या असतात। शेवटी तुम्ही स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करतात आणि या स्पर्धा परीक्षामध्ये आपण इतिहास देखील शिकतो आणि या इतिहासामध्ये जे आपल्या पूर्वजांनी त्यांनी किती वेळा अपयश पचवलं आणि त्याच्यानंतर यश मिळवलं हे सुद्धा आपण पाहिलेले आहेत। म्हणून खचून न जाता, टेन्शन न घेता, तुमचं जर अजून वय बाकी असेल तर तुम्ही पुन्हा उठायचं आहे आणि पुन्हा लढण्यासाठी तयार व्हायचं आहे आणि लढाई अशी करायची आहे की यावर्षी तुम्हाला जिंकलाच पाहिजे। तुमच्या ज्या छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील, ग्राउंड मध्ये चुका झाल्या असतील, गोळाफेक असेल, 1600 मीटर असेल, 100 मीटर असेल, तिथं तुम्ही 2-2, 4-4 मार्काने सेकंदाने घालवला असाल, तर पुढच्या वेळेस अशी तयारी करा की तिथं तुम्हाला प्लस मध्ये तुम्ही गेला पाहिजे। यावर्षी जर तुम्हाला 40 मार्कापर्यंत तुम्ही पोहोचू शकले होते, तर पुढच्या वेळेस 47 किंवा 50 पैकी 50 काढण्याची क्षमता स्वतःमध्ये तयार करा। वेळ अजून गेली नाहीये, संधी येत राहतील, संधी भेटत राहतील। तुम्ही तुमचा टॅलेंट, तुमचा फोकस त्या गोष्टीवरती 100% करा, यश तुम्हाला नक्कीच मिळणार। बघा, तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की यश आणि अपयश या नाण्याच्या 2 बाजू आहेत। कधी आपल्याला अपयश येतं आणि अपयश येणं सुद्धा गरजेचं असतं की तुम्ही काय चुका केलात ना हे त्यावेळेस आपल्याला कळतं। पहिले तुम्हाला कोणी सांगत असेल बाबा तुझं चुकलंय, तुझं हे चुकलंय, तर आपल्याला ते पटत नाही, पण ज्यावेळेस प्रॅक्टिकली त्या चुकांचा पश्चाताप होतो, त्या चुका झाल्या म्हणून आपण मार्काने राहून जातो, त्यावेळेस नक्कीच आपल्याला कळतं की बाबा नाही, यावर्षी मी या चुका केल्यात, पुढच्या वर्षी मी अजिबात करायला नाही पाहिजे आणि पुढच्या वर्षी पुन्हा उठून लढायला पाहिजे। हरकत नाही मित्रांनो, उदाहरणं भरपूर आहेत। जवळपास काही अशी पण मुलं आहेत ज्यांनी आपला आयुष्यातली शेवटचा टप्पा होता, म्हणजे जवळपास 20व्या वर्षी पोलीस भरतीला सुरुवात केली आणि वयाच्या 30व्या वर्षी भरती झाले। या भरतीला सुद्धा असे भरपूर एक्झाम्पल आहेत। दरवर्षी 1-2 मार्काने 1-2 मार्काने अपयश पचवत गेले, पुन्हा उठले, पुन्हा तयारी केली, पुन्हा लढले आणि शेवटी त्यांना आता यश मिळालेलं आहे। म्हणजे हे तुमच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं। तुम्हाला खचून न जाता, नाराज न होता किंवा डिप्रेशन मध्ये न जाता पुन्हा उठायचं आहे, पुन्हा एकदा पूर्ण ताकदनिशी लढायचं आहे। आता काही मुलांचा अशी परिस्थिती असेल की त्यांना जॉब करणं गरजेचं असते किंवा घरून प्रेशर येत असेल की नाही बस झालं, तुला आम्ही 2 वर्ष 3 वर्ष दिले, तू अकॅडमी मध्ये जाऊन हॉस्टेलमध्ये राहिलास, तुझा एवढा खर्च झाला, तरी सुद्धा तू पोलीस झाला नाहीस, तर पुढचा आम्ही खर्च करू शकत नाही।
असे पण विद्यार्थी असतील, असे पण पॅरेंट्स असतील. त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं मित्रांनो, तुमचं ऑलमोस्ट तयारी झाली होती, तुम्ही कुठंतरी 1 मार्काने 2 मार्काने राहून गेलात, तर तुमचा प्रयत्न सोडायचा नाही. हवं तर तुम्ही पार्ट टाइम जॉब करू शकतात आणि जॉब करता करता सुद्धा आपल्याला काय 2 तास ग्राउंड करायचं आहे, 2 ते 3 तास अभ्यास करायचा आहे. म्हणजे आपल्या स्वप्नांना आपल्याला 4 ते 5 तास, 5 ते 6 तास द्यायचंय. उरलेल्या वेळामध्ये तुम्ही घरच्यांना सपोर्ट करू शकतात कामामध्ये किंवा पर्सनली पार्ट टाइम जॉब करू शकतात. कधी भरती निघेपर्यंत, आणि एकदा भरती निघाली किंवा भरतीला 3 महिने 4 महिने बाकी असताना तुम्ही सगळं स्टॉप करून पुन्हा एकदा 100% त्या गोष्टीसाठी फोकस करू शकतात. म्हणजे हे तुमचं प्लॅनिंग असला पाहिजे. असं नाहीये का आता सुरुवात 100% बाबा मी फुल टाइम पोलीस भरतीला दिलंच पाहिजे. कोणी दिलं पाहिजे? जो शून्य आहे, ज्याला अजून काही येत नाही, ज्याचा असा ग्राउंड काही बसत नाही, त्याने पूर्ण वेळ पोलीस भरतीला दिला पाहिजे. पण ज्याचा ऑलमोस्ट 1-2 मार्काने राहिलेला आहे, त्यांना परत 0 पासून सुरुवात करायची काय आवश्यकताच नाहीये. जे चुका आहेत त्या दुरुस्त करायच्यात. जिथं ग्राउंड मध्ये तुम्हाला मार्क कमी पडलेत, तिथं तुम्हाला मार्क वाढवता कसे येतील यावरती फोकस करायचा आहे. आणि बस, जे अभ्यास तुमचा ऑलरेडी झालेला आहे, फक्त तुम्हाला रिव्हिजन करत राहायचंय. बस, म्हणजे प्रवाहामध्ये तुम्हाला राहायचंय, एवढंच करायचंय तुम्हाला. मित्रांनो लक्षात ठेवा, आयुष्य खूप अनमोल आहे. असं नाही की काहींचं असं पण असेल की बाबा माझं आता वय संपलंय, मी पुढच्या पोलीस भरती देऊ शकत नाही, माझं सर्वस्व संपलं. असं नाही मित्रांनो. जर तुम्हाला काही ना कोणत्या गोष्टीमुळे अपयश मिळालेलं असेल आणि तुमचं आता वय संपलं असेल, तर तुमच्यासाठी दुसरे हजारो पर्याय आहेत. पोलीस मध्ये भरती झालो म्हणजेच माझं आयुष्य बदलेल, नाही झालो तर माझं पूर्ण बँड वाजेल आयुष्याची, तर असं काही नाहीये. हे एक निमित्त आहे पोलीस मध्ये होणं. याच्यापेक्षाही चांगले काम, चांगले व्यवसाय, चांगल्या नोकरी अवेलेबल आहेत, ते तुम्ही करू शकतात. म्हणून सांगतोय की पोलीस भरती हे एक जॉब आहे, प्रकार आहे, हा सर्वस्व नाहीये. याच्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर काय आहे जे तुम्ही यश मिळवू शकतात, टप्पा गाठू शकतात. आणि भरपूर एक्झाम्पल आहेत. हजारो विद्यार्थी आहेत ज्यांनी पोलीस भरती सोडून किंवा त्यांनी नाही यश मिळालं तर इतर व्यवसायामध्ये चांगल्या पोझिशन मध्ये आहेत आजच्या कंडिशन मध्ये. तर याचा अर्थ मी तुम्हाला तेच सांगतो की हे सर्वस्व नाहीये, याच्या व्यतिरिक्त पण पूर्ण जग पडलेलं आहे. त्यामुळे चुकीचं पावलं काय उचलू नका आणि येणाऱ्या नवीन जी काही संधी मिळेल त्या संधीचं सोनं करा. आता सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न, सर नेक्स्ट भरती पोलीस भरती कधी होईल? बघा, तुम्हाला मी सांगतो, पोलीस भरती एक असा क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये दरवर्षी रिटायर पोलीस होत असतात आणि तेवढेच भरले जातात. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही म्हणत तरी 10 ते 12 हजार पोलीस दरवर्षी रिटायर होतात. आणि दरवर्षी तेवढ्याच जागा, त्याच्यापेक्षाही जास्त जागा भरल्या जातात. आणि शिवाय देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घोषणा केलेली आहे की येत्या पुढची भरती जी आहे आम्ही कमीत कमी 25,000 पदाची परत एकदा राबवणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. 25,000 नाही पण कमीत कमी 15,000 ची भरती तरी 100% निघणार. वेळ लागेल, मान्य आहे. डिसेंबर पर्यंत जाऊ शकतो, जानेवारी पर्यंत जाऊ शकतं, पण निघणार तर 100% आहे. त्यामुळे तयारीत राहा. आणि नुकतीच ज्यांनी आता पहिल्यांदा पोलीस भरती दिलं असेल आणि ज्यांना अपयश मिळालं असेल, आता तुम्हाला कळून घेतलं की स्पर्धा कशी आहे, कसं भरती द्यावे लागतात, किती मुलं येतात. तर त्या दृष्टिकोनातून जर पुन्हा एकदा तुम्हाला पोलीस व्हायचा आहे तर तयारी जोरदार ठेवा. ग्राउंड 42, 44, 47 मार्काच्या खाली नाही पाहिजे. कारण तुम्ही ग्राउंडचं मेरिट बघतायत, ओपन 45, 43 चे ओपनच्या मेरिट लागलेले आहेत या वर्षी. म्हणून सांगतोय ग्राउंड जबरदस्त बनवा. पहिली पायरी तुमची तीच आहे. जवळपास ग्राउंड 44 प्लस तुमचं ग्राउंड झाला पाहिजे, जरी तुम्ही कास्ट मध्ये असाल तरी. आणि त्याच्यानंतर अभ्यास सुद्धा तुमचा 90 पर्यंत झाला पाहिजे. आणि 90 पर्यंत जर तुम्हाला अभ्यासाला न्यायचा असेल तर आत्तापासून जबरदस्त तयारी करा. आत्तापासून पोलीस भरतीला टार्गेट ठेवा की यस, मला 90चा आकडा गाठायचा आहे पेपरमध्ये आणि ग्राउंड मध्ये सुद्धा मला 47 ते 50 पैकी 50 मार्क घेण्याची क्षमता स्वतःमध्ये तयार करायची आहे. 12वी पास झालेल्या तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे. आणि जे पोलीस भरती राहून गेले त्यांच्यासाठीही संधी आहे. वन विभागामध्ये कमीत कमी 12,000 पेक्षा जास्त पदांची भरती होणार आहे. दारूबंदी विभागामध्ये होणार आहे. या भरती प्रोसेस चालूच राहणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही तयारीत राहा.
जे झालं ते बाजूला ठेवा, उठा, पुन्हा एकदा लढायला शिका, पुन्हा स्वतःला पूर्णपणे तयार करा, या स्पर्धेसाठी तयार करा, या भरतीसाठी तयार करा, स्वतःसाठी तयार व्हा, आपल्या आईवडिलांसाठी तयार व्हा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच यश मिळवा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. जय हिंद.